नमस्कार. भावशेखर. भावशेखरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज भावशेखरचा आपला विषय टिकली एवढं तळं. टिकली एवढं तळं हे पुस्तक आज भावशेखरमध्ये घ्यायची दोन कारणं. या आधीच्या शेखर 64 या मालिकेमध्ये त्याचे व्हिडिओ जो सादर करत असताना अनेकांनी केलेली मागणी, पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यावेळेला त्याचा समावेश मी शेखर 64 मध्ये करू शकलो नव्हतो आणि त्यामुळे भावशेखरच्या पहिल्याच टप्प्यामध्ये मी टिकली एवढं तळं या विषयाचं सादरीकरण आपल्या समोर सादर करतोय. तसंही या पुस्तकाविषयी बोलत असताना मला दोन गोष्टींची राहून राहून आठवण होते. 1995 साली अगदी काही मोजके आठवडे का होईना मी पॉप्युलर प्रकाशनाच्या रामदास भटकळ साहेबांच्या व्हॅन्स इन्फॉर्मेशन मध्ये काम करत असे आणि व्हॅन्स इन्फॉर्मेशन ज्या मजल्यावर होतं त्याच मजल्यावरती पॉप्युलरचं त्यावेळी ऑफिस होतं आणि तिथे रामदास भटकळ सर, मृदुला देशपांडे जोशी या सगळ्यांचं जाणं येणं होतं आणि त्यावेळेला मृदुला जोशींशी माझं बोलणं व्हायचं. निर्मलाताई देशपांडे जेव्हा टिकली एवढं तळचं लेखन करत होत्या त्यावेळेला लेखन सहाय्य मृदुला जोशींनी केलं होतं आणि त्यावेळेला या पुस्तकाची चर्चा झाली होती. त्याच वेळेला लोकसत्तामध्ये मी टिकली एवढं तळं या विषयावरती खूप मोठा लेख लिहिला होता. तो भटकळ सरांच्या आणि मृदुलाताईंच्या वाचनात आला होता आणि कदाचित त्यांनीच तो त्यावेळेला निर्मलाताई देशपांडेंना पाठवला होता. निर्मलाताई देशपांडे शिवाजी पार्कला राहायच्या. त्यांनी मला पत्र पाठवून त्याबद्दल कौतुक केलं होतं आणि मग नंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष ही भेट झाली होती. असं थोडंसं वैयक्तिक संबंधाचं अस्तर टिकली एवढं तळं या पुस्तकाला आहे आणि म्हणूनच भावशेखर मध्ये आजचा विषय टिकली एवढं तळं. काही वाचन, काही प्रकटीकरण अशा संमिश्र स्वरूपाचा हा भाग म्हणजे पॉप्युलर प्रकाशननं 1980 साली प्रसिद्ध केलेलं निर्मला देशपांडे यांचं टिकली एवढं तळं हे पुस्तक. टिकली एवढं तळं 1980 साली पॉप्युलर प्रकाशन तर्फे निर्मला देशपांडे यांचं प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक. चाकोरी बाहेरचं किंवा त्या काळाच्या थोडंसं पुढचं असंच हे पुस्तक. सध्याच्या विवाहबाह्य संबंध या विषयाने व्यापून राहिलेल्या मालिकेच्या जमान्यात या पुस्तकातलं संयत चित्रण जास्तच आकर्षक वाटतं, कारण एकंदरीतच टिकली एवढं तळं हा आपल्या भावनांचा विषय असतो. त्यावेळेला मी अनेकदा या पुस्तकाविषयी बोलताना असं म्हणलं तर की आपल्या भावभावनांचं टिकली एवढं तळं, त्या तळ्याला विस्तार नसतो पण विकास असतो आणि असं विस्तार नसलेलं पण विकास असलेलं तळं म्हणजे टिकली एवढं तळं. 1981 साली म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं. त्यानंतरच्या आजपर्यंतच्या 44 वर्षात ते पुस्तक मी किती वेळा वाचलं हे माझं मलाच आठवत नाही. तसंच हे पुस्तक पहिल्यांदा वाचताना कॉमर्स कॉलेजमधून नुकतंच बाहेर पडलेल्या त्या वयात त्याचा कितपत अर्थ कळला होता हेही आता सांगता येणं कठीण आहे. पण तेव्हापासनं त्या पुस्तकातली मनाजवळची माणसं हा शब्द खूप भावल्याचं नक्की आठवतं. त्या वयातील मनाच्या शब्दांशी खेळण्याच्या वृत्तीला मनाजवळची माणसं हा शब्दच खूप आपला वाटला होता. एखादी व्यक्ती मनात घर करण्याच्या त्या वयात मनाजवळ असणारी माणसं काय कमी का असतात? आपणही कुणाच्या तरी मनात निदान मनाजवळ आहोत अशा मनोराज्याचे तर महाराव असतो आपण त्या वयात प्रत्येक जण. पण नंतरच्या काळात अनुभवांच्या कक्षा, दृष्टिकोन विस्तारत जातात. अशा वेळी त्या शब्दसमूहाचे आणि एकंदरीतच सगळ्या पुस्तकाचे वेगवेगळे अर्थ जाणवत जातात. वाढत्या वयातील वाढत्या जाणीवांबरोबर मनाचे कोन कमी होत जातात म्हणून दृष्टी विस्तारत जाते. वाढत्या वयातील वाढत्या जाणीवांबरोबर मनाचे कोन कमी होत जातात म्हणून दृष्टी विस्तारत जाते की दृष्टी विस्तारत जाते म्हणून मनाचे कोन कमी होत जातात हे कसं आणि कोणी ठरवायचं? त्यात वाढत्या शरीरांच्या वाढत्या अपेक्षांचा धागा कितपत असतो हा प्रश्न तर आलाहिदाच. प्रश्न आलाहिदा म्हटला म्हणून तो जाणवत नाही असं थोडीच आहे. असंही असतं का टिकली एवढं तळं? आणि मग त्यानंतर आपल्या स्वतःच्या वैवाहिक आयुष्यात आपण जसजसे स्थिरावू लागतो तेव्हा प्रकर्षानं लक्षात येऊ लागतं की माधुरी दीक्षितला आपली बायको समजण्यात शहाणपण नसून आपल्या स्वतःच्या पत्नीला माधुरी दीक्षित समजण्यातच आयुष्याची खरी माधुरी, निदान समंजसपणा.
हे लक्षात येण्यात डॉक्टर श्रीराम नेने यांच्या धास्तीपेक्षा किंवा लोकापवादाच्या भीतीपेक्षाही आपल्या समर्थ सहचरीबद्दलचा सार्थ विश्वासच जास्त कारणीभूत असतो. कदाचित हल्लीच्या काळात माधुरीऐवजी दीपिका, अनुष्का किंवा आलिया असं म्हणावं लागेल, कदाचित त्याच्यानंतरचंही कोणी. इथं पहिल्यांदा टिकलीचं सामर्थ्य जाणवतं. तळ या शब्दात असलेला अनुस्वार अनुरागाचा अभाव नसून स्वयंप्रेरणेचा प्रभाव आहे हे सांगत राहतं, म्हणून ते टिकली एवढं तळ. अशा समंजस बनण्याच्या प्रक्रियेत वसंत बापट यांच्या आज अचानक या कवितेची पदोपदी आठवण येते. कारण त्या कवितेतील नायकाप्रमाणे आपल्यालाही आपल्या बायकोच्या असण्याची किंमत कळायला लागते. स्वतःच्या वैवाहिक साथीदाराच्या संगतीची महती पटण्याच्या अशा अवस्थेत या कादंबरीतील अपर्णाचा पती श्री याची भूमिका आपल्या मनात जास्तच ठाशीवपणे घर करू लागते. जेव्हा तुम्ही 40च्या पुढे असता तेव्हा तर ते जास्तच खरं असतं. स्वतः बापटच्या वस्तुस्थितीकडे अशा समंजसपणे बघताना या पुस्तकाच्या नावातील एवढं हा बोलीभाषेतला शब्द आपल्याला नकळत आवडायला लागतो. निदान अगदी सुरुवातीला खटकणाऱ्या या शब्दावर पहिल्या इतकं अडखळायला होत नाही. वैवाहिक जीवनात एकमेकांना आपण सरावत जातो तसं. कारण त्या शब्दातून भावनेची जवळीक व्यक्त होत आहे हे उंचायला लागतं. हा शब्द वाचत असताना आपल्या वैवाहिक आयुष्यातले असे मूक परंतु कितीही बोलके असे संकेत आपल्याला गुदगुल्या करत असतात. शाहरुख, माधुरी, ऐश्वर्या यांच्या देवदास सिनेमामध्ये इस हा शब्द असाच आहे का? त्याच वेळी अपर्णाचा कॉलेजमधील मित्र केशव याचं अकाली निधन होण्यालाही वेगवेगळे पदर आहेत असं लक्षात येऊ लागतं. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर किंवा निरनिराळ्या भावावस्थेत हे पुस्तक वाचत असताना तर तसं जाणवत राहतं. तरुण वयात हे पुस्तक वाचताना केशव हा अबोध, अस्फुट, अपूर्ण प्रीतीचं प्रतीक वाटतो. आपल्या मनात असलेल्या पण त्याला तसं विचारण्याचं धाडस न झालेल्या तिचं दुसऱ्याशी कोणाशी तरी लग्न ठरल्याचं कळल्यावर तर हमखास असं वाटतं. अशा वेळी हसरतो के दागची आठवण होतेच ना. वैवाहिक आयुष्यात रुळताना पती पत्नी या दोघांनाही स्वतःच्या सवयी, स्वतःची मतं, स्वतःची पसंती, नापसंती, आवडी निवडी यांना अनेकदा मुरड घालावी लागते. पण ते फक्त आपल्यालाच करावं लागतं असं नवऱ्यालाही वाटत असतं आणि बायकोलाही वाटत असतं. वाटू दे कुणालाही किंवा दोघांनाही ते होत राहतं एवढं खरं. स्वतःच्या आयुष्यात अपरिहार्यपणे येणारा हा अनुभव घ्यावाच लागतो. त्या काळात केशव हे अशा मुरड घालाव्या लागणाऱ्या गोष्टीचं प्रतीक भासायला लागतं आणि मग पुन्हा एकदा हसरतो के दाग आठवायला लागतं. नंतरच्या काळात घडत्या वयात आपल्या आयुष्याविषयी बाळगलेल्या अनेक स्वप्नांचे, अपेक्षांचे, आकांक्षांचे तो केशव हे प्रतीक वाटायला लागतं. हसरत या शब्दाचा अर्थ हाच आहे, अपेक्षा, आकांक्षा आणि स्वप्न. कवयित्री अरुणा ढेरे त्यांच्या एका कवितेत म्हणतात तसं, गे क्षणात बाजूस होती स्पर्शता तळातून नाती, ओंजळीत धरता मूल्ये भुरुभुरू गळू नये माती. असा अनुभव जसजसा या अपेक्षांबाबत आणि एकंदरीतच आयुष्याबाबत यायला लागतो तेव्हा केशवचं निधन अकाली झालं असं वाटत नाही. कधीतरी तर झालं ते बरंच झालं असंही वाटून जातं. कारण केशव जर कदाचित जगला असता तर त्याच्याही वाट्याला वसंत बापट यांच्या फुंकर कवितेतला अनुभव आला असता का? ते मान्य करायचं धाडस काही होत नाही हे मात्र निर्विवाद. अशा वेळी अपर्णाचं साहित्यिक रूप फुलवण्यास कारणीभूत होणारं निशिकांत हे या कादंबरीतलं पात्र एक व्यक्ती न वाटता एक वृत्ती वाटते. स्वतःच्या आयुष्यात पूर्ण स्थिरावल्यानंतरही कुणाशी तरी मोकळेपणे बोलण्याची गरज वाटते आणि या गरजेच्या छटा वयपरत्वे, वृत्तीपरत्वे, स्थितीपरत्वे, स्थळपरत्वे, काळपरत्वे बदलत असतलही पण त्या वाटतात. जयवंत दळवी यांचं महापुरुष हे गाजलेलं नाटक अशा वेळी मनात रुंजी घालायला लागतं. त्यात शरीर संबंध, मिलन यांची आसक्ती नसते. हा एक गमतीदार प्रवास आहे. आधी मन ते मनांतर आणि मग मनांतर ते मनोमिलन असा हा आंतरिक प्रवास आहे, शारीरिक नाही. त्यात तगमग आहे, तडफड नाही. त्यात असोशी आहे, अतृप्ती नाही.
पण या तगमगीशिवाय साधनेचं श्रेयस आणि समाधानाचं प्रेयस कसं मिळणार? हे जितकं प्रणयातल्या आधारा आसक्तीला लागू आहे, तितकं साहित्यिक आध्यात्मिक अशा मधुरा भक्तीला ही तंतोतंत पटणार आहे. ही तगमग आहे, तडफडाट नाही. हा प्रेमळ त्रागा आहे, कटोकटीचा त्रास नाही. त्यात अनिवार्य उत्सुकता जरूर आहे, पण अनिर्बंध उच्छृंखलता जरा सुद्धा नाही. खरं म्हणजे निशिकांत सारखं व्यक्तिमत्व प्रत्यक्षात असण्याची सुद्धा गरज नाही. आपल्याच सत्सत विवेक बुद्धीचं रसीलं आरसपानी रूप म्हणजे निशिकांत. त्यामुळे आपलंच हे रूप आणि आपण यांचा मीपण अनंत आकुडेना असं सांगणारा संवाद आपल्याला हवा हवासा वाटू लागतो. आणि अगदी नेमकं तेच म्हणजे टिकली एवढं तळ. हा संवाद प्रत्येक वेळीच अपेक्षित किंवा इच्छित स्थळी घेऊन जाईलच असंही नाही, याची जाणीव करून देणारं पुस्तक म्हणजे टिकली एवढं तळ. पण अशी अपेक्षा ठेवणंही कदाचित योग्य ठरणार नाही असं सुचवत राहणारं पुस्तक म्हणजे निर्मला देशपांड्यांचं पॉप्युलर प्रकाशननं 1980 साली प्रसिद्ध केलेलं पुस्तक टिकली एवढं तळ. हा संवाद अगदी आत्मशोधाचा प्रवास नसला तरी दरवेळी मिळतीलच अशी हमी देणाऱ्या रेषांचाही नसतो. पण भूमितीच्या आकृतीतल्या 2 रेषा तरी दरवेळी कुठे मिळतात? आणि भूमितीचीही ना तशी गरज असते ना अपेक्षा. हसरतों दाग. आपलं आयुष्य आणि भूमिती या दोन्ही ठिकाणी समांतर रेषा असणारच हे पटवून देणारी वृत्ती म्हणजे टिकली एवढं तळ या पुस्तकातला निशिकांत. स्वतःला नाना परीनं फुलवण्यात मदत करणारं, त्या प्रक्रियेत अनेकदा अस्वस्थही करणारं, सदैव खतखत तरी खळाळतं रसायन म्हणजे निशिकांत. या भावछटा आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत असतात, पण 4 चौघात मोकळेपणानं त्याची ओळख न दाखवण्याकडेच आपला कल असतो. आणि म्हणूनच टिकली एवढं तळ. पण अशी ओळख दाखवली नाही म्हणून त्यांचं अस्तित्व काही पुसलं जात नाही. तुम्हाला हवंय की नाही हे जरा सुद्धा न विचारता त्यांची भूमिका निभावत स्वतःचं भावनिक अस्तित्व ठसवणारी अशी ही हरळ आहे. जितक्या जोरानं ती उपटायला जावं तितक्या जास्त चिवटपणानं तुमच्या अस्तित्वाला चिकटणारी. अगदी जिन्हें हम भूलना चाहे वो अक्सर याद आते है अशी मुकेशच्या गाण्यासारखी गत. आपल्या मनालाही आपसुकच अशी संवेदनापूर्ण समृद्धी देणाऱ्या संवादाबद्दल एक कृतज्ञता निर्माण झालेली असते. कारण काळाच्या ओघात त्यांची आपल्यालाही निव्वळ सवय झालेली नसते, तर आपल्या नकळत ती आपली गरज बनलेली असते. आणि कृतज्ञता ही संवत्स धेनू आहे. कृतज्ञता ही संवत्स धेनू आहे. ती कधीच एकटी फिरत नसते. कृतज्ञतेबरोबर सदैव आपुलकीही असतेच. आणि या दोन्ही गोष्टी एकमेकात गुरफटलेल्या भावबंधांची तर ओढ असते. आणि ते म्हणजेच टिकली एवढं तळ. अशा नानाविध तरंगांचा कॅलिडोस्कोप हे पुस्तक मनात उभं करतं. त्याचाच एक भाग म्हणजे सॉफ्ट रोमान्स किंवा हार्मलेस फ्लर्टिंग. आजच्या काळात तो कितपत रुचेल माहिती नाही, पण तेही काही खरं नाही. साहित्यात, सिनेमात, मालिकेत काहीही दाखवलं तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या वागण्यात काही फारसा फरक पडत नाही. पूर्वीही तरुणाबांड शमी कपूर त्याच्या नवजवान नायिकांशी सिनेमात धसमुसळेपणाने वागायचा, पण म्हणून आपल्या जीवनातल्या नायिकेशी सुद्धा तसं वागण्याचं धाडस आपल्यापैकी कोणालाही झालेलं नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे टिकली एवढं तळ. आपल्या आयुष्याच्या नायिकांनाही ते कितपत पटलं असतं हा प्रश्नही आहे. ही सबब की कारण टिकली एवढं तळ. अशा वेळी ही भावसमृद्धी ही मुग्धताच जास्त जवळची वाटते. त्याच वेळी 1970च्या दशकात एका मध्यमवयीन मराठी स्त्रीनं असं पुस्तक आणि तेही मराठीत कसं लिहिलं असेल. मनात विचार आले तरी ते कागदावर उतरवणं सोपं नसतं कदाचित आजही. या संदर्भात शीर्षक मधला टिकली हा केवळ शब्द न उरता वैवाहिक संबंध संदर्भात भावनिक, सामाजिक, शारीरिक सीमारेषा स्पष्ट आणि अधोरेखित करणारं समर्थ प्रतीक हे जाणवायला लागतं. सामाजिक चौकटीच्या अशा लक्ष्मण रेषातनं होणारी घुसमट आणि त्यातूनच अनुभवाला येणारी संवेदनापूर्ण सहनशील खोली आणि उंची तळ या पुस्तकाच्या शीर्षकातून शब्दातून ओसंडून वाहत असते. तळ्यामध्ये लाटा नसतात असं नाही,
पण काठ सोडत नाही त्याला तळ म्हणतात. एखादा दगड भिरकावला गेल्यास तळ्याच्या पाण्यात तरंग उठतातही, पण एरवी तळ्याचं पाणी वरकरणी बंदिस्त शांततेत असतं. पण म्हणून आतल्या आत त्याच्यात उलथापालथ होत नाही असं थोडंच आहे. मर्यादा हे टिकली, संवेदनशीलता हे तळ, आणि अशीच अनेक आवर्तन म्हणजे हे पुस्तक. निर्मला देशपांडे लिखित, पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित, टिकली एवढं तळ. आपल्या भावभावनांचं टिकली एवढं तळ, की ज्या तळ्याला विस्तार नसतो पण विकास असतो. भावशेखर.